मुंबई उच्च न्यायालय नागपूर अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंच शिपाई या पदाचा निकाल लागलेला आहे. शेवटी फायनल निकाल प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि जेवढ्या विद्यार्थ्यांचं नाव सिलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे त्या सर्वांची यादी त्या वेबसाईट वर अपलोड करण्यात आलेली आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल्स आहे त्या ठिकाणी आपण ही यादी अपडेट केलेली आहे, म्हणजेच अपलोड केलेली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आता या ठिकाणी पिऊन या पदाचा निकाल तर लागलेला आहे, परंतु पुढची या ठिकाणी प्रोसेस आहे ती म्हणजेच जॉईनिंग लेटर्स कधी येणार. तर या ठिकाणी ती अपडेट देखील अतिशय महत्वाची आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईनिंग लेटर कधी येणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात महत्वाचं आहे पिऊन या पदाचा तर निकाल लागलेला आहे, परंतु फायनल कट ऑफ किती आहे, किती कट ऑफ नुसार हा रिझल्ट लागलेला आहे. म्हणजेच लेखी परीक्षा 30 गुणांची होती, मुलाखत 10 गुणांची होती आणि 10 मार्काची होती आपली शारीरिक क्षमता विशेषार्थ. अशा पद्धतीने एकूण 50 मार्काची ही टोटल परीक्षा होती आणि त्यापैकी किती गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलेलं आहे हे माहित असणं अत्यंत महत्वाचं आहे. परंतु मित्रांनो, जी फायनल यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे तर त्या यादीमध्ये अशा प्रकारचं कोणतेही कट ऑफ प्रकाशित करण्यात आलेलं नाही. म्हणजेच एकंदरीत डायरेक्टली 36 कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांचं नाव फक्त सिलेक्शन यादीमध्ये देण्यात आलेलं आहे आणि जी यादी आहे ती 2 वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे. तर अतिशय IMP इम्पॉर्टन्स आहे आणि अजून नवीन भरती आलेली आहे. तुम्हाला माहितच आहे, नागपूर असेल, औरंगाबाद हायकोर्ट असेल किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल, त्यामध्ये शिपाई पदाच्या भरपूर जागा आहेत. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी आता जी नवीन भरती आलेली आहे त्यामध्ये चांगली मेहनत करा, 100% तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळेल. त्याच पद्धतीने शिपाई या पदासाठी ऑल कंटेंट्स प्रश्नपत्रिका आपण तयार केली आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.